सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाची सुरुवात होते, उद्यापासून आहे आणि आज आपली पत्रकार परिषद दरवर्षी आपण आम्हाला सहकार्य करत आहात। आपल्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातनं देशातनं जगामध्ये जात असतो आणि आपलं सहकार्य आमच्यासोबत कायमस्वरूपी असतं। म्हणून आज ही पत्रकार परिषद आहे। त्याचबरोबर हे सगळे सेलिब्रिटी उद्यापासून या स्टेजवरती परफॉर्मन्स करणार आहेत, जे कार्यक्रम करणार आहेत ते सगळे इथे आहेतच आपल्याला। त्याचबरोबर आपल्यासोबत स्वामी समर्थ इव्हेंट अभिजित अमीर हटकर आणि प्लॅटिनम मराठी या दोन्ही पार्टनर म्हणजे आपल्यासोबतच आहेत, काम करतायत आणि आपली टीम सगळी पूर्ण त्यांच्यासोबत आहे। सगळे सेलिब्रिटी गायक आहेत, ते दोन्ही आता व्यासपीठावर 2-3 लोक बसलेत आहेत सगळे। तरी पण सगळी माहिती आम्ही दिलं, पण दरवर्षीप्रमाणे हे 20वं वर्ष आमचं आहे आणि 20 वर्ष नवरात्र उत्सव साजरा करतो आहे आणि करत असताना देवीची कृपा, मंदिर पण झालेलं आहे। एवढं सुंदर मंदिर आपलं बांधलेलं आहे इथे आणि त्या माध्यमातून इथे हजारो भाविक इथे दर्शन करत असतात आणि आमची इच्छा झाली की बाबा जेव्हा नवरात्र उत्सव सुरुवात केली आम्ही, तेव्हा आमची इच्छा झाली की आम्हाला इथे एक मंदिर हवं आहे देवीची, की आम्ही मंदिर पण गेल्या वर्षी पूर्ण केलं आणि त्याचा प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे। भाविक पण चांगले लोक प्रतिसाद देत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य आहे। पण मला वाटतं की आम्ही 20 वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा दांडिया करतो आहे। आपला दांडिया संकल्प दांडिया ठाणे शहरामध्ये दरवर्षी याचा क्रेज वाढत चाललेली आहे आणि क्रेज वाढत असल्यामुळे मला वाटतं रोज तुम्हाला मला काय बोलायची गरज नाही, एवढे दांडिया रसिक खेळण्यासाठी येत असतात आणि आम्हाला पण आनंद होत असतो की नवीन काहीतरी दरवर्षी करावं आणि नवीन संकल्पना आणावी। त्या माध्यमातून आम्ही नवीन काहीतरी चेंज करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो। यंदा पण आम्ही चांगलं स्कोप संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून समर्थ आपले अमीर हटकर आणि त्यांची टीम पूर्ण काम करणारच आहे। त्याचबरोबर मराठीमधली सर्व सेलिब्रिटी इथे दरवर्षी येतातच आहेत। त्याचबरोबर हिंदीमधली सर्व सेलिब्रिटी जे माझे सर्व मित्र आहेत ते पण मला वाटतं 10 दिवस, यंदा 10 ते 11 दिवस दांडी आहे। त्याच्यामुळे खरंच दांडिया रसिकांचा आनंद आपल्या माध्यमातूनच या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न करू आम्ही संकल्पच्या माध्यमातून लोकांना खुश करण्याचा। तरी पण हिंदीमधील सर्व सेलिब्रिटी जे माझे मित्र आहेत ते सगळेच या व्यासपीठावर येतील। त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर अजित पवार आणि आमचे सर्व महाराष्ट्राचे सहकारी मंत्री, आमदार, खासदार, आमचे सर्व सहकारी मित्र या व्यासपीठावरती दर्शनासाठी येतील आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आमच्यासोबत आहे। आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही या संकल्प दांडियाची सुरुवात करतो आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्वच आमच्या संकल्पचे परिवार आमचं पूर्ण आमच्यासोबत असल्यामुळे यंदाचं 2025 दांडिया, आपला दांडिया, आपले संकल्प दांडिया आज सक्सेस करण्याची ही पूर्ण टीम रेडी असेल मला वाटतं। हां, त्याचबरोबर बघा दांडिया असल्यामुळे आम्ही हा दांडिया तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे 20 वर्ष आम्ही हा फ्री ऑफ कॉस्ट दांडिया करतोय आणि फ्री ऑफ कॉस्ट इथे सगळे कमर्शियल दांडिया आहेत, सगळीकडे चालू आहेत ते। आम्ही कमर्शियल दांडिया काय नाही, इथे सर्व मिडल क्लास लोक खेळण्यासाठी येतात आणि चांगले लोक खेळण्यासाठी येत असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट। पण आम्ही कमर्शियल दांडियापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमच्या टीम करत असते। दरवर्षी आम्ही सेलिब्रिटी गायक सगळे आमचे असतात आणि यंदा पण दर दिवस सेलिब्रिटी गायकांनी त्या माध्यमातून आम्ही दिलं तुम्हाला माहिती आणि बक्षिसं तर दर दिवस असतातच। कॉन्सोलेशन बक्षीस फर्स्ट मिळेल असेल, ज्या का बक्षिसं असतात आणि पूर्ण 10 दिवस जो खेळेल त्याला पण प्राईज आपण ठेवली। 1 लाख रुपये फर्स्ट प्राईज आहे, सेकंड प्राईज 75,000 आहे, 50,000 आहे, 25,000 आहे, अदर मोबाईल असे सगळीच बक्षिसं ही तुम्हाला मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मिळाली जातील। पण ही बक्षिसं संकल्पच्या दांड्यामध्ये सर्वच खेळण्यासाठी ते ड्रेस वेशभूषण करून येत असतात, ड्रेसिंग करत असतात। 10 दिवस काही ग्रुप, बरेच ग्रुप 10 दिवस खेळत असतात आणि त्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प मदत करत असतात, बाकी काही नाही। एक खुश त्यांच्या संकल्पाच्या स्टेजवरती त्यांना बक्षीस मिळतं हे आनंदाची गोष्ट असते। म्हणून काही ग्रुप कायम 10-15 वर्ष सतत या
संकल्पनेमध्ये खेळत असतात त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. त्यांच्यामुळेच हा स्कोप वाढत चाललेला आहे. जो सुरुवात आम्ही केली होती ती सुरुवात आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्हाला जागा कमती पडत्या. हळूहळू मला वाटतं त्या 3 हातनाक्यापर्यंत जाईल असं मला वाटतं. त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी पण अमीरने केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्वच आमची टीम यंदा प्रयत्न करेल आमच्या या सर्व दांडिया रसिकांचं खुश करण्याचा, आनंद लुटण्याचा आणि नवरात्र 10 दिवस एन्जॉय करण्याचा. दांडिया रसिकांना काय आवाहन करायचं? मला वाटतं उद्यापासून सुरुवात होते. आपण सर्व दांडिया रसिकांना माझी विनंती असेल की उद्यापासून संकल्पला दांड्या खेळण्यासाठी आपण या. दरवर्षी जसा आपलं सहकार्य असं तर कायमस्वरूपी सहकार्य राहील अशी माझी. आणि खास करून उद्यापासून नवरात्र सुरुवात होते. ठाण्याच्या सर्व आणि महाराष्ट्र जनतेला मनापासून माझ्या. आता अमीर हडकर बोलतो. रेडी? नमस्कार. शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून सुरू होते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दांडिया. सो दांडिया रास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे की जिथे दोन्हीकडे परफॉर्मन्स होत असतात. एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्चीत आपण बसलेले असतात. इथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते. सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला येताना काहीतरी नवीन संकल्प घेऊन यायचं आम्ही ठरवलं होतं. गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं. तो मी USAत होतो आणि USAमधनं साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला. यंदा मी इथे माझं हे पहिलं वर्ष. सो दरवर्षी संकल्पला असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो, तो अर्धा पाऊण तास गातो. मी म्हटलं साहेबांना की यावर्षी 10 दिवस आपल्याला कोणतरी अशी जोडी करूया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे जिला आपण सूर्यनवा ध्यास नावाच्या माध्यमातून आणि माझ्या हास्यजत्रेच्या बँडमध्ये बघितलं. अबोली आता फिल्म्स खूप गाते आहे सध्या. तिचं मला वाटतं तिचं प्लेबॅक सिंगिंग सुरू झाली पांडू या फिल्मपासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मर म्हणून स्टेजवर वावरते. त्या कोपऱ्यात सपना बसली आहे. हेमंत मुंबईतल्या प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी, तर ती आपल्या स्टेजवर आहे यंदा. आणि प्रणव आहे. प्रणव हा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. लाखो हिट्स मिळवणारा गायक आहे. सो मी असा समतोल राखला आहे की यूट्यूबर्स जे आहेत ते त्याला ओळखतात. या सगळ्यांना ध्वनिफितीच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात. ह्यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा. यांना फॉलो करणारी लोकं आहेत. आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात पोचलेला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो त्या सगळ्याचा एक मिलाप करून एक मोठा बँड यावर्षी संकल्पला परफॉर्म करतोय. आणि मला वाटते ही रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे की एरवी ते नाच करायला येतात, ह्यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात. म्हणजे ऐकण्यासाठी आम्ही एक म्हणतो ना एक पॅकेज घेऊन आलो आहे की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची देही याची डोळा ऐकायला मिळेल समोरासमोर. याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत. म्हणजे माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी, अमय दाते, त्यांनाही येऊसं वाटतं. तर ते 10 दिवस पुन्हा यात भर घालायला म्हणजे आपण असं म्हणू की दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही की तेही येणार आहेत. सो हा असा एक भरगच्च पॅकेजचा दांडिया असणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्त्वाचा घटक असतो. फाटक साहेबांसारखा आयोजक म्हणजे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांडिया सुरू होतो. सो आज पण मी बघतोय ना सकाळपासून फाटक साहेब तिथे एका रात्री 2:30-3 वाजेपर्यंत स्वतः उभे होते. सो असा आयोजक जर आपल्या पाठीशी जेव्हा उभा असतो ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडस आपल्याला मिळतं. आणि मला वाटतं ते आमचं ते काय म्हणतात ना पाठबळ असल्यामुळे आम्ही एक मोठी झेप मारली आहे यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतील असं आमची खात्री आहे. हा संकल्पचा दांडिया आहे, सर्वांसाठी खुला आहे. कोणाला इथे काही पाच पीस नाही, कोणी खेळू शकतो. सिक्युरिटीच्या माध्यमातून आमच्या संकल्पची टीम आहे. त्याशिवाय पर्सनल लोक बॉडीगार्ड आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, सर्व टीम दरवर्षीप्रमाणे आहे. त्याच्यापेक्षा आता वाढवत चाललं आहे आपण सगळं आणखी प्रोसेस. कारण गर्दी वाढत चालली, पुढे चाललेली आहे. त्याच्या माध्यमातून जसं लागेल तसं आपण ते गार्ड सिस्टम केली जाईल आणि जास्त
साहेब सध्या वेस्टर्न कल्चर आपल्याकडे येत चाललं, मराठी संस्कृत जपण्याचे कार्यक्रम आपण करतात, कशा पद्धतीने असतात मराठी संस्कृती कार्यक्रम? बघा आम्ही ह्या स्टेजवरती संकल्पाच्या स्टेजवरती बघा माझे हिंदीमध्ये सर्वच मित्र तुम्हाला माहीत आहे, ठाण्यामध्ये सर्वच हिंदीमध्ये आम्ही जाण्यास सुरुवात केलेली आहे. पण मराठीचा कन्सेप्ट आम्ही लोकांना जास्त मराठी आपलं ते मराठी जो पार्टनर आमच्यासोबत आहे, बरेच फिल्मचे ॲक्टर, बरेच पिक्चरच्या या प्रमोज तिथे येणार आहेत आणि मराठी ॲक्टरना आम्ही जास्त या स्टेजवरती परफॉर्मन्स म्हणजे त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो की आपल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे, ही आमची संकल्पना आहे. आणि त्याचबरोबर त्या लोकांना पण या स्टेज एवढा मोठा स्टेज आम्ही देतो त्या माध्यमातून ते लोकांनी पण यायचं मान्य केलं आहे. तर यू कॅन इमॅजिन की आम्ही प्रेपरेशन काय जोराने केलेली आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत परत संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया ह्यावर्षी गाजवण्यासाठी आणि आय एम शुअर की ऑडियन्सला ही तेवढीच मजा येणार आहे जेवढी आम्हाला इथे परफॉर्म करताना येते. नमस्कार, मी अबोली गिरे. मला असं नेहमी वाटायचं की मराठी दांडिया करायचा आहे तर म्हणजे ठाण्यात करावा, कारण ठाणे हे असं हब आहे की तिथे मराठी, हिंदी, गुजराती दणक्यात होतो अगदी नवरात्री. आणि हे नेहमी मी बघते मीडियावर. मागच्या वर्षी मी कंप्लीट गुजराती गरबा केलेला US ला, बट यावर्षी जो योग आला, पहिल्यांदा मी दहीहंडी संकल्पमध्ये केलेली आणि फॉर्च्युनेटली मला इथे नवरात्री मिळाली, माझी इच्छा पूर्ण झाली. आमिर दादाचा बँड आहे म्हटल्यावर बघायलाच नको, म्हणजे सोने पे सुहागा, कारण रवींद्र सर आणि आमिर दादा हे कॉम्बिनेशन म्हटलं तर डोळे मिटून मी हो बोलले जसं मला विचारलं. सो मी खूप एक्सायटेड आहे. इतकं छान एक्सपोजर आहे इथे, मीडिया एक्सपोजर आहे, ऑडियन्सचं एक्सपोजर आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन इथे मला आमंत्रित केलं. बरं, एक अजून एक गोष्ट सांगतो की जसं ही म्हणाली ना, इथे गुजराती रसिक फार येतात, तर त्याच्यासाठी खास आमच्यासोबत गुजराती गायक पण आहेत, हरीश ठक्कर नाव आहे त्यांचं. की कसं आहे की त्या प्रत्येकाला हे IPL सारखं आहे शेवटी, की मुंबईचा खेळताना आपल्याला वाटतं मुंबई इंडियन्स, तसं एक गुजराती रसिकांना वाटतं नाही की आपला पण गायक समोर गात आहे. खूप वेल नोन सिंगर आहे हरीश ठक्कर, सो त्यालाही ऐकायला मिळेल ना. प्रणव आहे, प्रणव यूट्यूबच्या माध्यमातून खूप मोठा सिंगर आपल्याला यावर्षी ह्या स्टेजवरनं मिळणार आहे. सो प्रणव तिथून बोल डायरेक्ट. नमस्कार, माझं नाव प्रणव देहेरकर आणि मी संकल्प प्रतिष्ठानसोबत पहिल्यांदाच इथे काम करतो. त्याचं नाव खूप ऐकलेलं आहे. सो मी राहायला ठाण्यात, मला हवंच होतं की कधीतरी संधी मिळावी संकल्प प्रतिष्ठान या दांडियामध्ये जाण्याची. आणि योगायोगाने यावर्षी ती आम्हीसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांच्यासोबत यावर्षी कनेक्ट झालो. सो मजा करूया यावर्षी. मी सर्वांना विनंती करीन, सर्वांना सांगेन की नक्की या तुम्ही या दांड्याला, आपण सर्वजण मजा करूया. आणि सर्व कोणी कलाकार यांच्यासोबत मी काम करत आलो आहे, त्यांच्यासोबत पहिल्यांदा दांड्या पण करतो आहे. फार मजा आहे. सपनाला एनर्जीचं पॅकेज म्हणतात स्टेजवरचं. सपना काय सांगशील? नमस्कार, मी सपना हेमंत. सर्वप्रथम उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि संकल्प प्रतिष्ठानचे आमचे रवींद्र पाटील साहेब यांचं खरं तर खूप आभार की त्यांनी गेली 20 वर्ष ही दांडियाची, मी तर म्हणेन की आपला दांडिया, संकल्प दांडिया ही मेजवानीच जणू रसिकांना दिले की खूप जोरदार हा चालतो दांडिया. मला माहिती आहे कारण मला 2 वर्ष अनुभव आहे इथल्या दांडियाचा. आणि जेव्हा इथला दांडिया बुक झाला आणि जेव्हा आमिरने फोन केला मला, म्हणजे आमच्या बँडचे बँडचे लीडर आमचे आमिर हडकर सर्व यांनी फोन केला, तेव्हा मी खूप एक्साइट झाले की यावर्षी मला परत संकल्पाला यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही खूप छान छान गाणी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तेव्हा सगळ्यांना आमंत्रण आहे, तुम्ही नक्की यायचे आणि इथे धम्माल करायचे. आणि बाकी आमचे छान छान सगळे गायक आहेतच, खूप छान परफॉर्म करणार आहोत. तेव्हा आपला दांडिया, संकल्प दांडिया.